असणारा विषय, या विषयी आपण सर्वांना उद्बोधित करावं असं मी या ठिकाणी साळुंखे सरांना विनंती करतो. सर्वप्रथम एकदा आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. येते बाळांनो, आवाज येतो? हॅलो, येतो? नमस्कार. अध्यक्षांच्या स्मृतीस, प्रतिमेस अभिवादन करून कैलासवासी श्रीधरराव वाबळे पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझं व्याख्यान सुरू करीत आहे. हॅलो 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 हॅलो. तर अभिवादन करून मी व्याख्यानास सुरुवात करीत आहे. माझा आजचा विषय चारवाकचे विवेकी विचार. चारवाकचे विवेकी विचार. संदर्भ डॉक्टर आह साळुंखे. डॉक्टर आह साळुंखे यांचे व्याख्यान यूट्यूबवर आहे. त्यांचा विषय आहे चारवाकचे विवेकी विचार. चारवाकचे विवेकी विचार. ठीक आहे, आपण ती सुरू करू. माहिती दे. चारवाकचे हॅलो डॉक्टर आह साळुंखे यांचं यूट्यूबवर व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय आहे चारवाकचे विवेकी विचार. आणि तसंच त्यांनी त्यांच्यावर पुस्तकही लिहिलेले चारवाकवर. संदर्भ दुसरा श्याम मानव यांचं व्याख्यान यूट्यूबवर आहे. विषय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तसेच चारवाक दर्शन हा त्यांचा विषय आहे. तिसरा संदर्भ प्राध्यापक एना वालावलकर यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, कोणतं नाव आहे? योग्य काय. त्याच्यामध्ये चारवाकची माहिती दिलेली आहे. चारवाक म्हणजे काय? चारू अधिक वाक बरोबर चारवाक. चारू अधिक वाक बरोबर चारवाक. चारू सुंदर, चांगलं. वाक वाक्य, वचन. चांगले वाक्य, चांगले वचन. सुंदर वाक्य, सुंदर वचन. विवेकी म्हणजे काय? विवेकी म्हणजे वेचून घेणे, निवडून घेणे, पारखून घेणे. विवेक
चारवाकचे विवेकी विचार हा विषय वेगळा आहे. व्यवस्थित ऐका. वेचून घ्यायचं. आपण शेतामध्ये काय करतो? पिकाचं रक्षण करतो. पीक त्यांचं काय करतो? रक्षण करतो. का? आपल्या हिताचं आहे, आपल्या फायद्याचं आहे म्हणून पिकाचं रक्षण करतो. जे पिकाला हानिकारक आहे, त्रासदायक आहे, ते तण गवत काढून टाकतो. चांगल्याची निवड करतो, वेचून घेतो. किंवा घरामध्ये आपण धान्य आणतो, कडबा बुसकाट बरोबर तूस आणत नाही घरात, बाजूला वेचून घ्यायचं आणि धान्य घरात ठेवतो. धान्य फायद्याचं आहे, धान्य हिताचं आहे, घरात ठेवतो. कडबा बुसकाट घराच्या बाहेर. चांगल्याची निवड करायची. दुसरं उदाहरण, घरामध्ये स्त्रिया साफसफाई करतात. साफसफाई करत असताना सर्व सामान एकत्र ठेवतात आणि नंतर मग काय करतात? साफसफाई झाल्यानंतर जे सामान उपयोगी आहे, जे सामान फायद्याचं आहे, आपल्या हिताचं आहे, ते सामान घरात ठेवतो. जे कंडम झालेलं आहे, जे तुटलेलं आहे, ते आपण बाजूला टाकतो, कचरा पेटीत टाकतो, भंगारला देतो. चांगल्याची निवड करतो, वेचून घेतो, पारखून घेतो. बरोबर ना? तिसरं उदाहरण, आपण मच्छी खात असताना त्वचावरची काढतो, मच्छीमधील काटे काढतो, कारण ते आपल्या शरीराला घातक आहे, फायद्याचं नाही. काटे काढून टाकतो आणि फक्त मांसाहार भाग खातो, कारण तो शरीराला उपयोगी आहे, फायद्याचा आहे, म्हणून चांगल्याची निवड करू. बरोबर? चौथं उदाहरण, आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात, चांगले पण विचार येतात, परंतु त्यातले वेचून घ्यायचे. जे आपल्या हिताचे, जे आपल्या फायद्याचे, ते वेचून घ्यायचे विचार. आणि जे तोट्याचे, जे हानिकारक आहेत, आपल्या जीवनामध्ये हानिकारक आहेत, असे विचार सोडून द्यायचे आणि फक्त चांगले तेवढे विचार वेचून घ्यायचे. याला म्हणायचं विवेकी विचार. चारवाकच्या विचारांना चारवाक दर्शन म्हणतात. चारवाकच्या विचारांना चारवाक दर्शन म्हणतात. आणि तसेच लोकायती म्हणतात. लोकायत म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे विचार, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे विचार. आणि हेच विचार आपल्या अध्यक्षांनी दैनंदिन जीवनात अंमलात आणलेले, हेच विचार कैलासवासी श्रीधरराव वाबळे पाटील यांनी दैनंदिन जीवनात अंमलात आणलेले. अध्यक्षांनी मुलांच्या हिताचा विचार केला. अध्यक्षांनी रेटोडी गावातील लोकांच्या हिताचा विचार केला, मुलांच्या हिताचा विचार केला. पंचक्रोशीतील मुलांच्या हिताचा विचार केला अध्यक्षांनी. अहो, पूर्वी रेटोडी गावात विद्यालय नव्हतं. अक्षरशः 8 किलोमीटर मुलं चालत खेळला जायचे, पायी जायचे उन्हा पावसात. आणि जेव्हा आपले अध्यक्ष कैलासवासी श्रीधरराव वाबळे पाटील जेव्हा खेळला जात असत, तेव्हा ते सायकलवरून जात असत. आणि जेव्हा रस्त्यावर विद्यालयाची मुलं दिसतात, तेव्हा ते सायकलवरून खाली उतरायचे आणि त्या विद्यार्थ्यांबरोबर चालत जायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि परत आल्यानंतर घरी अस्वस्थ व्हायचे. काहीतरी मुलांसाठी केलं पाहिजे. सतत डोक्यात तेच एक जिद्द ठेवली की मी रेटोडी गावात माध्यमिक विद्यालय काढणारच. जिद्द ठेवली, एक ध्येय ठरवलं. आणि 1991 साली आपल्या रेटोडी गावात विद्यालय सुरू झालं. आत्ताच ओळख करून देताना सरांनी सांगितलं की सुरुवात झाली, पहिला 8वीचा वर्ग चावडीनं भरायचा, नंतरच्या वर्षी 9वी, नंतरच्या वर्षी 10वी असे वर्ग सुरू झाले. विद्यालयाला नाव काय दिलं? नूतन विद्यालय रेटोडी असं नाव देण्यात आलं. त्यांनी जीवनामध्ये फार हालापेष्टा काढून ही शाळा, त्यांनी विद्यालय निर्माण केलेलं आहे, लक्षात ठेवा. तसेच आता मान्यता मिळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग विद्यालयाला मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार कैलासवासी नारायण पवार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसंच माजी आमदार कैलासवासी सुरेश गोरे यांनी देखील ही
ओढ्यावरती पूल बांधत असताना किंवा बारचं कंपाऊंड घेत असताना त्यांनी म्हणा, आत्ताचे आजी आमदार म्हणा, दिलीपराव मोहिते पाटील यांनी सहकार्य केलेलं आहे, मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी अशा तऱ्हेने त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आता प्रश्न 40 विद्यार्थी बसवायचे, किती दिवस बसवायचे? मग त्यांनी स्वतःची बागायत जमीन, ही जी काही सध्याची बागायत जमीन आहे, ही बागायत जमीन त्यांनी विद्यालयाला दिली, स्वखर्चाने इमारत बांधली. आणि हे बांधत असताना गावकऱ्यांनी सुद्धा सरळ हातानं मदत केलेली आहे, नातेवाईकांनी मदत केलेली आहे, सगळे सोयरे यांनी सर्वांनी मदत केलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं हे विद्यालय उभं आहे. अहो, अध्यक्ष 4थी शिकलेले, परंतु त्यांनी काय केलेलं आहे? सतत ध्यास, मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला, बस, दुसरं डोक्यात काहीच नाही. उलट त्यामुळे काय झालं, शाळेकडे लक्ष देत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं, कुटुंबाची परिस्थिती खालावली, कुटुंबाची परिस्थितीची वाधात झाली, पण लक्ष शाळेकडे. आजार वाढला तरी देखील शाळेकडे लक्ष नाही, म्हणजे घराकडे लक्ष नाही, शाळेकडे सर्व लक्ष. मग काय, मुख्याध्यापक दिवसातून ते 2-3 वेळा आपल्या विद्यालयात येणार. मुख्याध्यापक म्हणा, शिक्षक म्हणा, शिक्षकेतर कर्मचारी म्हणा, विद्यार्थी म्हणा, त्यांच्या अडचणी जाणून घेत असत आणि अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत असत. लक्षात ठेवा, सतत किमान 2-3 वेळा तरी ते येत असतं. आणि सामाजिक कार्य करताना थोडंफार काय होतं, घराकडे दुर्लक्षच होतं, पण संपूर्ण ध्येय शाळा. शाळा हे त्यांनी, विद्यालय हे कुटुंब आणलं आणि पुढे वाटचाल केली. आजाराकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. आत्ताच सरांनी ओळख करून देताना 2000हून अधिक विद्यार्थी आत्तापर्यंत शिकून बाहेर गेलेले. कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी PSI झालं, कृषी अधिकारी झाले, कोणी सामाजिक क्षेत्रात चमकले. अशा तऱ्हेनं ह्या शाळेची प्रगती होत गेलेली आहे. गेली 5 वर्ष ह्या शाळेचा निकाल 100% लागत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्याला श्रेय कुणाला दिलं पाहिजे? मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हे सर्व कर्मवीर आहेत, मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. म्हणून आज तुम्ही हे पारितोषिके एवढी घेतली, मला अभिमान वाटला की हे खेडेगावात एवढी प्रगती होते, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आज आपण आपल्या याचा आदर्श घेऊया, चारवाकचा पण आदर्श घ्यायचा आहे आणि आपल्या अध्यक्षांचाही आदर्श घ्यायचा आहे. त्यांनी हे विद्यालय रूपी लावलेलं रूप तर वाढवायचं आहे, आपल्याला त्याला खत पाणी घालायचं आहे. तसंच हे पुढं वाढवत असताना मोठा वृक्ष बनवायचा आहे. आणि मला खात्री आहे, गावकरी म्हणा, तुम्ही यश येणारच, तुम्ही सहकार्य करणारच. आता चारवाकची थोडी माहिती देतो. चारवाक यांनी पत्नीशी लग्न केलेलं नाही, मात्र तिला तो पत्नी मानत होता, अर्धांगिनी मानत होता, सहचारणी मानत होता. मात्र पत्नीला कुंकू लावू देत नव्हता, मंगळसूत्र स्वतःच्या नावचं घातलं नाही, हातात बांगड्या भरू देत नव्हता. विशेष म्हणजे चारवाक ब्राह्मण होते, लक्षात घ्या. तर तो हातात बांगड्याही घालत नव्हता. तो सांगत होता, माझ्या तत्वात बसत नाही. स्त्रीला कमी लेखणं, स्त्रीला शूद्र लेखणं हे माझ्या तत्वात बसत नाही. चारवाक सांगायचे की स्त्री पुरुष समान, आणि म्हणून तर मी कुंकू लावणार नाही. आणि याच्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे? हे थोडं जरा तुम्हाला कटू वाटेल, काहींना हे व्याख्यान आवडेल, काहींना आवडणार नाही. तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण सत्य तुमच्या कानावर गेलंच पाहिजे, म्हणून हा मी विषय घेतलेला आहे. त्याने अक्षरशः आपले वेद आणि मनुस्मृती नाकारलं. चारवाक ब्राह्मण आहे, पण त्यांनी वेद, मनुस्मृती हे आपलं हिंदू ग्रंथ नाकारले. कारण काय? त्या ग्रंथामध्ये स्त्रीला शूद्र समजलेलं आहे, शूद्र समजलेले, तुच्छ समजलेले आहे, म्हणून त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं. आपलं नशीब, आपल्याला शिक्षण कोणी दिलं? सावित्रीबाई फुले. त्याच्या अगोदर कोणी शिकत नव्हतं, कारण तसा उल्लेखच होता. एक उदाहरण देतो. आपल्या ह्याच्यामध्ये अनिष्ट किती रूढी आहेत
हे चार्वाकला माहीत होतं आणि म्हणून त्यांनी ते नाकारलं. पूर्वी व्याख्या कशी होती माहिती आहे? जो वेदाला नाकारतो तो नास्तिक, जो मनुस्मृतीला नाकारतो तो नास्तिक, आणि जो मनुस्मृतीला वेदाला मानतो तो आस्तिक. आत्ताची व्याख्या काय आहे? जो देवाला मानतो तो आस्तिक आणि जो देवाला मानत नाही तो नास्तिक. स्वामी विवेकानंदांनी व्याख्या काय केलेली आहे? ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक. स्वामी विवेकानंद म्हणतात. अशा व्याख्या वेगवेगळे. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. अशा रीतीनं त्यांनी नाकारल्यामुळे त्याला नास्तिक समजतात. वेद नाकारले चार्वाकनं. एक उदाहरण देतो पुढे जातो. आणि आता नशिबानं नाही, आपले वेद ग्रंथ कसे आहेत माहिती का? मराठीत आहे, संस्कृत यायची गरज नाही. मला पण संस्कृत येत नाही, पण मराठी भाषांतर मी वाचलंय आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय हे सत्य आहे. आणि संदर्भ दिलेलेत मी अगोदरच, हे तुम्ही अवश्य वाचा, ब्रेन फ्रेश होईल. त्यात काय उल्लेख आहे पहा. स्त्री जेवत असताना, आपल्या धर्मात ग्रंथात, स्त्री जेवत असताना पुरुषानं तिच्याकडे बघायचं नाही. हे कोण सांगतं? हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. जेवढं आंबेडकरांनी निंदा केली नाही, टीका केली नाही, तेवढे आपले हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात की स्त्री जेवत असताना त्यावर उल्लेख आहे तिच्याकडे पाहायचं नाही. स्त्री बरोबर जेवण करायचं नाही, पाप आहे. स्त्री सोबत जेवण करायचं नाही. आता जगात असं कोण आहे मला सांगा? स्त्री बरोबर जेवला नाही, आई बरोबर जेवला नाही, बहिणी बरोबर जेवला नाही. कोण आहे असा जगात? आपल्या आहे कसा कोण? आता तर बदल केला पाहिजे. हॉटेलमध्ये सकाळपासून ते 12पर्यंत पुरुष जेवण करते आणि 12 नंतर स्त्रियांनी संध्याकाळीपर्यंत करायचं. तिथं पुरुष येता कामा नये. आणि जो वेटर आहे ती स्त्रीच पाहिजे, पुरुष नको आहे. कारण काय लिहिलेलं आहे उल्लेख? स्त्री जेवत असताना पाहू नये. आणि जर हॉटेल मालक असेल आणि स्त्रिया जेवत असतील तर त्याने खोलीत कोंडून घेतलं पाहिजे, बघायचं नाही तिकडे. हे शक्य आहे का? आणि म्हणून सावरकरांनी त्या ग्रंथावर टीका केलेली आहे. सावरकर ब्राह्मण, चार्वाक ब्राह्मण, पण त्यांनी टीका केलेली आहे आणि म्हणून त्यांनी ग्रंथ तो नाकारलाय. आणि एवढंच नाही, हे तो विषय आता नाही, पण एक तुम्हाला उदाहरण दिलं. एवढंच नाही, त्यानं वडिलांचं श्राद्ध घालण्यास नकार दिला. जातीनं ब्राह्मण. तो म्हणतो जोपर्यंत माझे वडील जिवंत होते तेव्हा तोपर्यंत मी त्यांची सेवा केली, त्यांची शुश्रूषा केली, त्यांचं कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही, त्यांना औषध पाणी दिलं, परंतु मी श्राद्ध घालणार नाही. का घालणार नाही? तो म्हणतो हे आत्मा आहे हे सिद्ध झालं नाही अजून विज्ञानानं. जगात एकूण जवळजवळ 4300 धर्म आहेत. एकाही धर्मानं आत्मा आहे सिद्ध केलं नाही. चार्वाक म्हणतोय मृत्यूनंतर काही पाठीमागे राहत नाही. चार्वाक म्हणतो हा शरीर म्हणजे आत्मा, शरीराच्या विशिष्ट भागाला आत्मा मानतात. यांना वालावलकर प्राध्यापक काय म्हणतात पहा, मेंदू म्हणजे आत्मा, मेंदू म्हणजे आत्मा, मेंदूचं कार्य, मेंदूचं काम म्हणजे मन. पण पूर्वीच्या मानवाला जेव्हा गुहेत राहत होता, जेव्हा तो जंगलात राहत होता, तेव्हा डोक्यामध्ये मेंदू आहे हे माणसाला माहीत नव्हतं. आणि त्यांनी व्याख्या काय केलेली आहे की मेंदू म्हणजे आत्मा, मेंदूचं कार्य, मेंदूचं काम म्हणजे मन. पण पूर्वीची माणसं काय समजायची? मन हित आहे, आत्मा हित आहे. चुकीचं आहे. आत्मा हित नाही, मन हित नाही. कारण ती पूर्वीची माणसं हित का म्हणत होते? तर ते जंगलात राहत असताना वाघ दिसला, सिंह दिसला, त्यांच्या काळजाची धडकन वाढायची, धडधड वाढायची. काय धडकन वाढायची, ठोके वाढायचे. आणि मग त्यांना माहीत झालं हिथं काळीज आहे, हिथं हृदय आहे. हे पूर्वीच्या मानवाला माहीत झालं. आणि मग ते काय म्हणायला लागले? आत्मा हित आहे, मन हित आहे. तर हिथं मन नाही. आपण सुद्धा काय म्हणतो बघा, असंच म्हणतो, आज माझ्या मनात आलंय शाळेला दांडी मारायची. हिथं हात ठेवतो, आज माझ्या मनात आहे शाळेला दांडी मारायची. आज माझ्या मनात आहे पिकनिकला जायचं, हात इथे ठेवतो. आज माझ्या मनात आहे ग्राउंडवर खेळायला जायचं, हात इथे ठेवतो, मनात आहे. आज माझ्या मनात आहे पोहायला जायचं. मन म्हटलं की छातीवर हात. तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तर मन हित आहे. मेंदू म्हणजे आत्मा आणि मेंदूचं कार्य म्हणजे मन. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून त्यांनी काय केलं?
आत्मा मृत्यूनंतर आत्मा नष्ट होतो. आत्मा मृत्यूनंतर नष्ट होतो. आत्मा काही राहत नाही. आपल्या शरीराची माती होते, काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आत्मा नाही. आपल्याकडे प्रथा काय आहे? जो आतृत्व आत्मा आहे तो अवकाशात फिरतो, भूत रूपात फिरतो, जगात भूतच नाही. आणि जो तृप्त आत्मा आहे तो स्वर्गात जातो म्हणे. सगळं थोतांड आहे, सगळं चुकीचं आहे असं चारवाक सांगतात, श्याम मानव सांगतात, हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. आणि म्हणून मी श्राद्ध घालणार नाही. ही बातमी इतर ब्राह्मणांना समजली. इतर ब्राह्मणांनी मिटिंग घेतली आणि ठराव काय केला त्या मिटिंगमध्ये की हा श्राद्ध घालत नाही का, उद्या सकाळी त्याला सोळावर चढवायचं, मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. पूर्वी नाही फासावर देत नव्हते, सोळावर चढवायची. ही बातमी याला पत्नीला समजली, चारवाकच्या पत्नीला समजली. चारवाक घरी आल्यावर ते काय सांगतात, पत्नी सांगते का हो उद्या तुम्हाला आता सोळावर चढवणार, उद्या तुम्हाला याच्यावर मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार, उद्या तुम्ही मृत्यूला मिठी मारणार. मग माझी एक इच्छा पूर्ण करा ना, माझ्या समाधानासाठी एक इच्छा पूर्ण करा ना. कोणती? कुंकू लावा ना तुमच्या नावचं, बांगड्या घाला ना, बांगड्या घाला, मंगळसूत्र घाला. ते म्हणतो माझ्या तत्वात नाही, म्हणून तर मी वरती चाललोय. बघा हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही. ठराविक व्याख्यातेच असे सांगतात. आणि हे सत्य वाचा तुम्ही, म्हणजे मी संदर्भ दिला ती पुस्तकं वाचा. तर हे सत्य नाही आणि मी तुला कमी लेखणार नाही. स्त्री पुरुष समान. किती वाक्य भारी बघा. चारवाक आपल्या पत्नीला काय म्हणतो, अगं ज्या आईच्या पोटातून मी जन्माला आलो त्या आईला मी शूद्र मानू, त्या आईला मी शूद्र मानू. बघा किती वाक्य भारी आहे. ज्या आईच्या पोटातून मी जन्माला आलो त्या स्त्रीला मी शूद्र मानू, पत्नीला मी शूद्र मानू, स्त्रियांना मी शूद्र मानू. हे माझ्या तत्वात बसणार नाही. आणि तुला जीव गेला तरी बेहतर, पण तुला मी मंगळसूत्र घालणार नाही, कुंकू लावणार नाही आणि बांगड्या पण घालणार नाही. स्त्री पुरुष समान. हे इतर ब्राह्मणांना मान्य नव्हतं. चारवाक ब्राह्मण पण हुशार, बुद्धिवंत. आणि मग त्यांनी ठरवलं की त्याला शिक्षा करायची. इच्छा पूर्ण केली नाही पत्नीची. लक्षात ठेवा. तो म्हणतो जीव गेला तरी बेहतर, तुला मी कुंकू बांगड्या मंगळसूत्र घालू देणार नाही आणि मी श्राद्ध पण घालणार नाही. मग श्राद्ध घालतो ना आपण, त्याच्यावर ते काय म्हणतात बघा. आपण श्राद्ध घालतो. मी पण 96 कोळी मराठा आहे, लक्षात ठेवा. मी पण हिंदू आहे. पण चारवाकचं बुद्धी कशी चालली पा. चारवाक काय म्हणतात, पूर्वी एक पद्धत होती. एखादा मनुष्य माझ्यासारखा किंवा रेटवडी गावातला पुण्याला जात असेल, मुंबईला जात असेल, जे प्रवासाला जातात त्याला घरातून स्त्रिया काय करायच्या, शिदुरी बांधून द्यायची, बरोबर, डबा बांधून द्यायचा. तर चारवाक सांगतात ते शिदुरी बांधून द्या, काय विनाकारण शिदुरीचं ओझं बाळगा, जेवणाच्या डब्याचं ओझं बाळगा. त्याच्यापेक्षा त्यांनी आयडिया काय सांगितलं पहा. जो प्रवासाला जातो, पुण्याला गेले समजा, आपल्या रेटुडी गावातला एखादा मनुष्य किंवा मुंबईला गेलेलं आहे 1-2 दिवसासाठी, तर त्याला डबा न देता घरातल्या माणसांनी काय करायचं, जो प्रवासाला गेलाय त्याच्या नावचं घरात श्राद्ध घालायचं, त्याच्या नावचं घरात श्राद्ध घालायचं. एका ब्राह्मणाला बोलवायचं, पोट भरून त्याला जेवण द्यायचं. मग तेच जेवण जो प्रवासाला गेलेलं आहे त्याला न चावता न गिळता गरम गरम अन्न मिळेल. आणि जर तुम्ही डबा दिला, शिदुरी दिला, शिळी भाकरी खावी लागेल, शिळी भाकरी खावी लागेल, शिळी चपाती खावं लागेल, शिळी भाजी खावं लागेल. त्याच्यापेक्षा जो प्रवासाला जातो त्याच्या नावच्या घरात एखाद्या ब्राह्मणाला बोलवायचं, त्याला पोट भरून जेवण घालायचं. तेच जेवण जो प्रवासाला जातो त्याला जेवण मिळणार. आनंदी आनंद. तुम्ही सुद्धा उद्या सर्व्हिसला लागला, अपडाऊन करत असाल बोसरीला, पुण्याला, घरी सांगायचं आईला पत्नीला डबा पाठवायचं नाही, एखाद्या ब्राह्मणाला घरात बोलो, मस्त जेवण घाल, मला तिकडे पोचे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मग चारवाक म्हणतात हे कसं शक्य आहे. मेलेल्या माणसाच्या आत्म्याला पृथ्वीवर हे घातल्यानंतर, श्राद्ध घातल्यानंतर तुमचा स्वर्गात जातो तुमचा तो अन्न. मेलेल्या माणसाच्या आत्म्याला अन्न पोचतं म्हणे. मग एवढं दूर पोचतं, इथून किती किलोमीटर स्वर्ग आहे माहित नाही.
हा नरक किती किलोमीटर आहे माहित नाही. शास्त्रज्ञांना चंद्र किती दूर आहे पृथ्वीपासून, ग्रह किती दूर आहेत हे सर्वांना माहित आहे. पण एकाने आजपर्यंत सांगितलंय मुस्लिम धर्मात स्वर्ग आहे, ख्रिश्चन धर्मात स्वर्ग आहे, हिंदू धर्मात स्वर्ग आहे. अरे पण किती किलोमीटर आहे पृथ्वीपासून? सर्व हे काल्पनिक आहे. लक्षात ठेवा, हे काल्पनिक आहे. हे विज्ञानाने सिद्ध केलं नाही. आणि तिथं जर तुमचं जेवण जात असेल तर मग मुंबईमध्ये एस टीनं कोण जात असेल, रेल्वेनं कोण जात असेल, रिक्षानं जात असेल, फोर व्हीलरनं जात असेल, त्याचं ऑटोमॅटिक पोट भरेल. बघा किती भारी उदाहरण दिलंय. आणि म्हणून सावध व्हा, हे त्यांनी सांगितलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी स्वतः हे उदाहरण दिलेले. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत एकाही डॉक्टरला जगामध्ये आत्मा सापडलेला नाही. एकाही डॉक्टरला आत्मा सापडलेला नाही. लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतानं 25 लाख बक्षीस ठेवले. आत्मा आहे हे सिद्ध करा आणि 25 लाख रुपये घेऊन जा. आजपर्यंत कोणी आला नाही. 25 वर्ष झाली बक्षीस ठेवून. जगानं 4 कोटी रुपये बक्षीस ठेवलेले. आत्मा आहे हे सिद्ध करा आणि 4 कोटी रुपये घेऊन जा. 4 कोटी आणि भारताचे 25 लाख. तुम्ही उद्या मोठेपणी सिद्ध करा, तुम्हाला 4 कोटी 25 लाख रुपये बक्षीस मिळतील. जोर शिकाली. हा जगाने ठेवले किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी. एकही धर्म पुढे आला नाही. मी मगाशी सांगितलं 4200 धर्म आहेत. काही जण म्हणतात 4300. 4300 असू देत नाही 4200 असू देत, पुढे या. काही जण काय म्हणतील, आम्हाला पैशाची गरज नाही. काही धर्म काय म्हणतील, आम्हाला पैशाची गरज नाही. नका घेऊ. अरे पण तुम्हाला संधी दिली ना, तुम्ही आत्मा आहे म्हणता ना, मग का पुढे येत नाही? आणि जो कोणी धर्म पुढे येईल ना 4300 पैकी, तर तो धर्म जगात सर्वश्रेष्ठ ठरेल. आणि दुसऱ्या धर्मातले ना सगळे पक्ष धर्मांतर करतील, त्या धर्मात येतील. आत्मा आहे सिद्ध केला. आणि लोकसंख्येच्या बाबतीत तो धर्म सर्वश्रेष्ठ ठरेल. कोणता धर्म? जो आत्मा हे सिद्ध करेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल. जोरशीटा द्या. पण अजून कुठलाही धर्म जगामध्ये आला नाही. हे फक्त काल्पनिक आहे असं त्यांना सांगायचं आहे. एवढंच काय, चार्वाकनं आत्मा, परमात्मा, मोक्ष, स्वर्ग, नरक नाकारलेलं आहे, काल्पनिक आहे. हे निराधार आहे, त्याला कुठलाच आधार नाही. म्हणून हे सर्व काल्पनिक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, हे फक्त काल्पनिक आहे. तर एवढंच काय, संत तुकाराम महाराज सांगतात, काय म्हणतात बघा, त्यांनी नाकारलेलं आहे आत्मा. काय म्हणतात बघा संत तुकाराम महाराज, भुके नाही अन्न आणि मेल्यावरी पिंड जाणं. मेल्यावरी पिंड जाणं. जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्याची शुश्रूषा करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, जिवंत आहेपर्यंत त्याची सेवा करा, औषध पाणी द्या, त्यांना त्रास देऊ नका, त्या माणसाला मारू नका, वृद्धाश्रममध्ये ठेवू नका. संत तुकाराम महाराज म्हणतात फक्त पिंडदान. कारण ते कर्मकांडाविरुद्ध संत तुकाराम महाराज होते. कर्मकांड त्यांना माहीत नव्हतं किंवा त्यांना सहन होत नव्हतं. कर्मकांडाविरुद्ध, मृत्यूनंतर काही नाही, की आत्मा, परमात्मा, मोक्ष, नरक. संत तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व काल्पनिक आहे, हे खरं नाही, कुठला आधार नाही, निराधार आहे. हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर पण सांगतात की माझ्या मृत्यूनंतर, विनायकराव दामोदर हिंदू हृदय सम्राट सांगतात, माझ्या मृत्यूनंतर श्राद्ध घालू नका. हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सांगतात, माझ्या मृत्यूनंतर काय करू नका, श्राद्ध घालू नका. आणि माझं ना ध्येयदान, जे आपण काय म्हणतो अग्निसंस्कार करू नका म्हणतात ते, तर माझं विद्युत दाहिनीत दहन करा. अंत्यसंस्कार, अंत्यविधी माझी विद्युत दाहिनीत करा. कारण ते म्हणतात विद्युत दाहिनीतून काय वरती आत्मा वगैरे काही जात नाही, धूर वगैरे काही जात नाही. कारण आपल्या हिंदू धर्मात एक समज आहे की अग्नीतून जो धूर वरती जातो त्या धुरातून म्हणजे आत्मावरती जातो म्हणते. तर आत्मा वगैरे काही नाही जात. हे सगळं खोटं आहे, याला निराधार आहे. हे सर्व विज्ञानानं सिद्ध केलेलं नाही असं कोण सांगतं? विनायक दामोदर सावरकर म्हणतात, जर तुमच्या आत्म्याला स्वर्गामध्ये पाचीपक्वान्न मिळत असतील तर तो वर्षातून तुमचा घाणेरडा भात खायला कशाली? हे वाक्य कोणाचं आहे? विनायक दामोदर सावरकर. जर आत्मा स्वर्गात आहे, त्याला स्वर्गात पाचीपक्वाने मिळतात, तुमचा घाणेरडा भात खाण्यासाठी वर्षातून एकदा येतो. एकदाच काय येतो? वारंवार काय येत नाही. सावरकर म्हणतात वर्षातून एकदाच काय येतो तुमचा भात खायला, तो पण घाणेरडा. कारण तिथं पाचीपक्वाने मिळतात स्वर्गामध्ये. एकदाच काय येतो, आणि येतो तर येतो कावळा म्हणून येतो. ही किती हास्यास्पद आहे, विनायक दामोदर सावरकर म्हणतात. आणि म्हणून अंत्यसंस्कार वगैरे अशी पूजा काही करू नका.
फक्त विद्युत दाहिनीत हे द्या असं ते सांगतात, दहन करा. आणि त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे कोण सांगतं? साळुंके सर सांगत नाही. सावरकर ब्राह्मण, चार्वाक ब्राह्मण. सावरकर म्हणतात विधी कुठले करू नका. हे विधी जे निर्माण केलेले आहेत हे ब्राह्मण्यवाद्यांनी केलेले आहेत. कोणते विधी? 3रं, 10वं, 11वं, 12वं, 13वं, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध हे त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि चार्वाकनं शेवटी अतृप्तात्मा, तृप्तात्मा, मोक्ष, परमात्मा, स्वर्ग, नरक, मागचा जन्म, पुनर्जन्म नाकारलेला आहे. हे खरं नाही, हे सत्य नाही. कारण विज्ञानानं सिद्ध झालं नाही आणि आपल्या इंद्रियानं दिसत नाही. हे सर्व डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यानं ते दिसत नाही. म्हणून बुद्धीचा वापर करा, बुद्धीला प्रमाण माना. हे सर्व खोटं आहे असं सांगतात. आणि मग त्यांनी सांगितलेले की ध्येयदान देणे उत्तम. मुलांनो लक्ष द्या, ध्येयदान देणं उत्तम. ध्येयदान द्यायचं नसेल विद्युत दाहिनीत अंत्यविधी करा, दहन करा. तुमचं समाज तुम्हाला काय म्हणणार नाही, तुमचा आदर्श घेतील. तुमच्या पाठीमागं अनेक जण ध्येयदान करतील. आणि किंवा तुम्हाला दान करायचं नसेल तर त्या विद्युत दाहिनीत अंत्यविधी द्या, लाकडतोड करू नका. त्यांचं म्हणणं आहे विद्युत दाहिनीत दिल्यानंतर फायदे 4. पहिला फायदा पर्यावरणाचं रक्षण होतं. 2रं प्रदूषण वाढत नाही. 3रं जंगलतोड होत नाही. जंगलाचं काय होतं? संरक्षण होतं. आणि म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं खर्च कमी होतो. अग्निसंस्कार केल्यानंतर खर्च जास्त येतो. म्हणून विद्युत दाहिनीत करा असं त्यांचं म्हणणं आहे. हे लक्षात ठेवा. काही पूर्वीच्या प्रथा आहेत, पूर्वीच्या काही प्रथा आहेत. कसं आहे, जुन्या रूढी चालीरीती ज्या काय आहेत परंपरा ह्या कशा घेतल्या पाहिजेत? चिकित्सा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे असं त्याचं मत होतं. इतर ब्राह्मण म्हणाले तर आम्हाला असं हे सांगू नको. तुझ्या बायकोला पहिला सुद्धा तुझी बायको ना बघ त्याला पटते का, तुझं कुटुंब सांभाळा अगोदर, ते पटते का बघ. बायकोकडे गेला आणि चार्वाक पत्नीला म्हणतात की माझं मत आहे ह्या ज्या काही जुन्या रूढी परंपरा चालेल ते निरपून घेतले पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. ती पत्नी काय म्हणते, अख्खं जग, संपूर्ण समाज हे अंमलात आणतो जुनी रूढी काय परंपरा चालीरीती. आणि त्यांना ते मान्य आहे. आणि तुम्हीच फक्त का विरोध करता? पारखून घेतलं पाहिजे, निरपून घेतलं पाहिजे. ते काय वेडे आहेत का? ते काय मूर्ख आहेत का? असं ते म्हणतात. आणि मग चार्वाक गप्प बसतो. आणि रात्री जेवण झाल्यानंतर दोघं फिरायला जातात. मध्यरात्री फिरायला गेल्यावर वेशीपर्यंत जातात. वेशीपासून परत येत असताना चार्वाकनं काय केलं पहा, कच्चा रस्ता होता, मातीचा रस्ता होता. आणि त्या मातीच्या रस्त्यावर असे पायाचे ठसे उमटवित होते, हाताचे ठसे उमटवित होते. घरी आले, झोपी गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फिरायला गेले. गावात चर्चा, गावातले लोक काय म्हणायला लागले, रात्री आपल्या गावात लांडगा आलेला होता, लांडग्याच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटलेले आहेत. पंचक्रोशी